मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 31. नित्यासारखा मी त्या दिवशीही एका ओंजळीनं माझ्या श्रद्धेचा घट भरत होतो. पूर्व दिशा नुकतीच कुठं उजळू लागली होती. क्षणात निळ्या साम्राज्याचा सोनेरी सम्राट आपल्या रथाचे किरणरूपी हजारो घोडे उधळीत पूर्व क्षितिजावर हसत उभा राहिला. पशुपक्ष्यांनी मंजूळ आवाज काढून त्याचं स्वागत केलं. गंगेच्या पहिल्या तीरावरची हिरव्यागार लुसलुशीत गवताची असंख्य पाती अंग झटकून तरारली. त्यावरची हिरवे हिरवे टोळ आपली गवताची मऊ शय्या सोडून पटापट इकडे तिकडे उडू बागडू लागले. तृणपात्यांवरचे दवबिंदू रुपेरी चंदेरी रंगात चमकू लागले. कुरणातील गायांची गोंडस वासरं पुष्टमाना वाकड्या तिकड्या करून बागडू लागली. पक्ष्यांनी पंख झटकून किलबिलत चाऱ्यासाठी घरटी सोडली. काही कारंडव पक्षी फडफडत मध्येच गंगेच्या पाण्यावर झेपावू लागले. पंख पाण्यात भिजताच परत वर झेपावून आकाशात भरारी घेऊ लागले. मंदिरांचे डौलदार कळस सोनेरी रंगात उजळून निघाले. गंगेच्या असंख्य लहरी सोनेरी वस्त्र पांघरून चमचमत एकमेकींशी नृत्यगीत गुणगुणत फेर धरून नाचू लागल्या. सगळं चराचर कसं चैतन्यानं कुदू लागलं. जगाला उजळणारा तो अक्षय महादीप माझ्या कानातील कुंडलांना गोंजारू लागला. माझ्याशी एका अबोध भाषेत बोलू लागला. डोळे सताड उघडे ठेवून एकटक पाहत मी ते तेज घटाघटा पिऊ लागलो. माझ्या मनाची तेजाचा रस डोळ्यांनी पिण्याची इच्छा कधी तृप्त का होऊ नये तेच मला कळत नसे. कधी कधी तर ते तेज मी अखंड दिवसभर डोळ्यांनी प्राशन केलं होतं, तरीही मी अजून अतृप्तच होतो. माझ्या मनाला तेजाची लागलेली ही तृष्णा कसल्या प्रकारची असावी हे माझं मलाच कळलं नव्हतं. कदाचित जीवनाच्या अंतापर्यंत ते मला कधी कळलंही नसतं. नेहमीच्या त्या सूर्यदेवांकडे पाहण्याच्या सवयीनं माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या मात्र मोठ्या झाल्या होत्या. अश्वत्थामा तर नेहमीच मला म्हणत होता, कर्णा, तुझ्या निळ्या डोळ्यांत चमकणाऱ्या सोनेरी रुपेरी बाहुल्या म्हणजे निळ्या आकाशात प्रकाशमान होणारे सूर्यचंद्रच वाटतात. असं माझं हे सूर्यराधनेचं व्रत नित्य चालू होतं. देहाचं भान हरपून जाई, मन हलकं होई. त्या दिवशीही माझी अशीच अवस्था होत होती. पण एकाएकी घाटाच्या दिशेनं आलेली एक आर्त किंकाळी माझ्या कानात बाणासारखी घुसली. कुणीतरी वाचवा वाचवा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडलं. मी झटकन मान वळवून घाटाकडे पाहिलं. सगळा भव्य घाट निर्मनुष्य होता. एक मातीचा घडा मात्र उपडा होऊन गंगेच्या पाण्यावरून हिंदकळत दूर चालला होता. रुपेरी सोनेरी लाटांत एक कर्दळीच्या दंडासारखा नितळ हात पाण्याच्या पृष्ठभागावर वळवळत होता. कंकणं चमकत होती. मधूनच तो हात झटकन पाण्याखाली अदृश्य होई. काठावरच्या शेवाळलेल्या पायदंडीवरून पाणी भरताना कोणत्या तरी ललनेचा गंगेत तोल गेला होता. नेहमीच दुरून आकर्षक दिसणारं गंगेचं सखोल पाणी आज कुणाला तरी कायमच आपल्या उदरात घेऊ पाहत होतं. त्या हाताच्या पाण्याबाहेर होणाऱ्या चळवळीत मदतीची आर्त हाक होती. मी अंगावरचं अधैर्य सावरलं आणि घाटाच्या दिशेनं धावू लागलो. घाटावर येताच माझं शरीर मी सरळ गंगेच्या पात्रात झोकून दिलं. बराच वेळ पाण्याच्या आत मी डोळे उघडून पोहत होतो. कुंडलांना काही धाडसी लहान लहान मासे व्यर्थ लुचत होते. थोड्या वेळातच पाण्याखाली खोल बुडत जाणारी एक मानवी आकृती दिसली. जवळ जाताच त्या आकृतीनं मला कडकडून मिठी मारली. मृत्यूच्या दारात जीव किती असहाय्य असतो. तो जात गोत समाज धर्म प्रतिष्ठा लिंगभेद काही काही पाहत नसतो. तो पाहतो केवळ स्वतःचं अस्तित्व. ती एक स्त्री होती, तरीही तिनं मला कवटाळलं होतं. मृत्यूच्या द्वारात घोटाळणाऱ्या एका जीवाची दुसऱ्या एका जीवनाला मला पदरात घे म्हणून मारलेली होती ती मिठी. ती मिठी मलाही गंगेच्या तळाशी नेऊ शकली असती. म्हणून प्रथम मी स्वतःला सोडवून घेतलं आणि तिच्या मुक्त केसांच्या मिळतील तेवढ्या बटा मुठीत घट्ट पकडून काठाच्या दिशेनं सरासर पाणी कापू लागलो. त्या तशा अवस्थेतही एक विचार माझ्या मनात चमकून गेला.
माझी गुरुपूजा अर्धवटच राहिली होती. पाणी कापता कापता गंगेतूनच सूर्यदेवांकडे पाहत मी पुटपुटलो, गुरुदेव क्षमा करा, कधी कधी नियमाला अपवाद निर्माण होतो. ती स्त्री केसांबरोबर ओढली जात होती. मी काठावर आलो. त्या मूर्छित स्त्रीला कसे तरी पाण्याबाहेर काढलं. तिचा चेहरा पाहताच मात्र मी आश्चर्याने स्तब्धच झालो. क्षणभर काही सुचेना. ती वृषाली होती, सत्यसेनाची बहीण. डोळ्यांपुढं क्षणात प्रयागचा संगम उभा राहिला. तिच्या घड्यातलं पाणी माझ्या वस्त्रावर पडून माझी वस्त्र भिजली म्हणून त्यावेळी ती किती लाजली होती. केवळ एकदाच तिनं माझ्याकडे पाहिलं होतं. त्यानंतर तिनं जी धरतीला दृष्टी खेळवली होती ती काही पुन्हा वर उचलली नव्हती. पायाच्या नखानं भूमी उकरून उकरून तिनं खड्डा तयार केला होता. त्यावेळची वृषाली म्हणजे वाऱ्याला लाजून पानानाड आपलं मुख लपविणारी एक लाजाळू कळी होती. तर आत्ताची वृषाली म्हणजे एखाद्या डहाळीवर विसावलेलं उमललेलं पुष्प होतं. दवाच्या बिंदूंनी प्राजक्ताचं झाड चिंब न्हावं तशी ती दिसत होती. तिच्या चर्येवर कसलेही भाव नव्हते. झोपी गेलेल्या अर्भकासारखी तिची मुद्रा शांत होती, निरागस होती. गंगेच्या पात्रातून चुकून मी एखादी अरागस जलकने बाहेर काढली की काय असं मला वाटलं. ज्या हाताने अर्घ्य देत होतो त्याच हातांवर तिचा अचल देह घेऊन पूर्वेकडे पाहत तसाच मी क्षणभर उभा राहिलो. एक चमत्कारिक विचार माझ्या मनात डोकावून गेला. वाटलं की असाच रमणीय सूर्योदय असावा. वृषाली माझ्या बाहूंत अशी असावी. मीही भिजलेला, तीही भिजलेली. काळाची गतीच थांबावी. गंगेच्या चंचल अस्थिर पाण्यात आम्हा दोघांचं प्रतिबिंब असंच हिंदकळत राहावं. कारंडव पक्ष्यांनी अशीच मधुर गाणी गावीत. पण क्षणातच मी तो विचार अंगावरची पाल झटकतात तसा झटकून टाकला. मला माझी तीव्र खंत वाटली. कितीही झालं तरी ती एक परस्त्री होती. तिचा अचल देह मी एका प्रशस्त पायदंडीवर अलगद ठेवला. तिच्या अंगावरून निथळणारं पाणी पायदंडीवरून ओघळत परत गंगेत मिसळू लागलं. काय सांगणार होतं ते तिला? अर्धा घटका ती शुद्धीवर आलीच नाही. किती किती निरागस दिसत होती ती. भिजलेलं वस्त्र तिच्या अंगाला जागजागी चिकटलं होतं. पाण्याचे चुकार मुकार बिंदू तिच्या गोऱ्या गाल मुखकमलावर ठिकठिकाणी थबकून चमकत होते. त्यांच्यावर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन तिच्या गालांवर विखुरले होते. तिची त्यावेळची देहलता म्हणजे गंगेचे एक ऐटदार चंदेरी वळणच वाटलं मला. काठावर ठेवलेल्या कोरड्या उत्तरेची मला आठवण झाली. ते आणण्यासाठी मी लगबगीनं उत्तरेजवळ आलो. ते घेऊन तसाच माघारी वळतो तो तिचा श्वास मंद मंद चालू झाला होता. घाटावर तर कोणीच नव्हतं. उत्तरेयानं मी तिच्या मुखावरचे जलबिंदू हाताचा स्पर्शही जाणवणार नाही असे टिपले. तिनं आपली मान थोडीशी चाळवली आणि हळुवारपणे डोळे उघडले. प्रथम तिला आपण कुठं आहोत, मी कोण आहे काहीच कळलं नाही. बावरल्या नेत्रांनी ती माझ्याकडे एकटक पाहू लागली. कुंडलावर तटलेले 2 जलबिंदू घरंगळून माझ्या खांद्यावर पडलेलं तिनं पाहिले आणि एका क्षणात तिला आपण कुठं आहोत, मी कोण आहे या सर्वांची जाणीव झाली. झटकन ती उठून बसली. अंगावरचं ओलं वस्त्र लगबगीनं सावरण्याचा गमतीदार प्रयत्न ती करू लागली. तिनं आपली मान खाली घातली. सावरून उठून उभं राहताना माझं उत्तरेही तिनं नकळत आपल्या अंगाभोवती तसंच लपेटून घेतलं. वर उठून गंगेच्या पाण्यात दूरवर वाहत गेलेल्या घड्याकडे बोट दाखवत मी म्हणालो, मागं प्रयागात तुमचा एक घडा फुटला होता. आता हस्तिनापुरात एक घडा गंगेनं कायमचा हिरावून घेतला आहे. कुणासाठी ते तिलाच विचारा. तिनं हिंदकळत दूरवर जाणाऱ्या त्या गंगेतल्या घड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला. लाजून खाली मान घालून ती गरकन वळली आणि एक एक पायदंडी चढत दूर निघूनही गेली. तिच्या ओल्या पायांचे सुस्पष्ट ठसे घाटाच्या पायदंड्यांवर रांगेत उमटत गेले. जाताना तिनं गोंधळून माझं उत्तरेही तसंच आपल्याबरोबर नेलं. तिच्या त्या धांदरटपणावर मी स्वतःशीच हसलो. गंगेतल्या त्या घड्याकडे मी कितीतरी वेळ पाहत होतो. मागून कुणीतरी घाटाच्या पायदंड्या उतरत असल्याची चाहूल लागली
म्हणून मी मागं वळून पाहिलं. ते पितामह भीष्म होते. मला पाहताच अगदी सहजपणाने त्यांनी विचारलं, "कर्ण, आज अजूनही तू पात्राबाहेर कसा?" मी काहीच बोललो नाही. काय बोलणार होतो? माझी साधना काही कारणानं आज अपुरी राहिली आहे असं मी त्यांना कसं सांगणार होतो? केवळ अंगावरच्या ओल्या अधर्यातच गंगेवरून परतलेल्या कर्णाकडे त्या दिवशी कितीतरी नगरजन आश्चर्यानं पाहत होते.